नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विषयक 1000 प्रश्न या सिरीज मधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे. वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते? ऑप्शन ए कन्याकुमारी ते काश्मीर, ऑप्शन बी मुंबई ते कोलकाता, ऑप्शन सी दिल्ली ते मुंबई की ऑप्शन डी दिल्ली ते वाराणसी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, दिल्ली ते वाराणसी. इथे वंदे भारत विषयी महत्वाची माहिती शेअर करत आहे मित्रांनो. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे. वंदे भारत एक्सप्रेस पूर्वी ट्रेन 18 म्हणून ओळखली जात होती. ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी इलेक्ट्रॉनिक मल्टी युनिट ट्रेन आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेनचा चालवण्याचा वेग बहुतेक मार्गावर 130 किमी प्रति तास म्हणजेच 81 मैल प्रति तास पर्यंत मर्यादित आहे. दिल्ली भोपाळ मार्ग 160 किमी प्रति तास आणि दिल्ली जयपूर मार्ग 150 किमी प्रति तास गतीची परवानगी देण्यात आलेली आहे. चाचणी दरम्यान ट्रेनने जास्तीत जास्त 180 किमी प्रति तास म्हणजेच 110 मैल प्रति तासचा वेग गाठला होता. रेल्वे ट्रॅक, वेगची क्षमता आणि रहदारीच्या मर्यादांमुळे वंदे भारत एक्सप्रेसचा वास्तविक धावण्याचा वेग भारतातील इतर एक्सप्रेस गाड्यांपेक्षा वेगवान नाही. वंदे भारत गाड्या सरासरी 64 किमी प्रति तास ते 95 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतात. वंदे भारत एक्सप्रेस संशोधन, डिझाईन आणि मानक संस्था RDSO द्वारे डिझाईन केले होते आणि चेन्नई येथे स्थित सरकारी मालकीच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी ICF द्वारे उत्पादित केले जाते. वंदे भारत एक्सप्रेसचे डिझाईन आणि वैशिष्ट्य कमी खर्चात देखभाल आणि ऑपरेशनल ऑप्टिमायझेशन लक्षात घेऊन RDSO द्वारे प्रमाणित केले गेले आहे. 16 डब्याच्या वंदे भारत ट्रेनची किंमत सुमारे 115 कोटी म्हणजे 14 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या विद्यमान रचनेमध्ये 16 डबे असून त्यात एकूण 1128 प्रवासी बसू शकतात. गाडीच्या दोन्ही बाजूस चालकाचे कक्ष असल्यामुळे ही गाडी दोन्ही दिशांना धावू शकते. 27 जानेवारी 2019 रोजी ट्रेन 18 चे नामकरण वंदे भारत एक्सप्रेस असे करण्यात आले. 15 फेब्रुवारी 2019 रोजी ट्रेन सेवेत आली. प्रश्न क्रमांक 2. राजस्थानमध्ये गुर्जर व अन्य 4 जातींच्या लोकांना किती टक्के आरक्षण मंजूर झाले? ऑप्शन ए 10%, ऑप्शन 2 5%, ऑप्शन 3 20% की ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 5%. प्रश्न क्रमांक 3. कामोदी सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 मध्य प्रदेश, ऑप्शन 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 तामिळनाडू की ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे
ऑप्शन नंबर 3 तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 4. ऑस्ट्रेलिया या देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे? ऑप्शन 1 अँथनी अल्बानीज, ऑप्शन 2 मायकल मॅकरॉक, ऑप्शन 3 मॅल्कम टर्नबुक की ऑप्शन नंबर 4 यांच्यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अँथनी अल्बानीज. इथे ऑस्ट्रेलियाविषयी महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो. ऑस्ट्रेलिया याचे अधिकृतपणे ऑस्ट्रेलियन राष्ट्रमंडळ दक्षिण गोलार्धाच्या खंडातील एक देश आहे, जो जगातील सर्वात लहान खंड आणि जगातील सर्वात मोठा बेट आहे, ज्यामध्ये तस्मानिया, भारतीय बेटांचा आणि पॅसिफिकमधील इतर अनेक बेटांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया हे एकमेव ठिकाण आहे ज्याला एकाच वेळी एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट मानले जाते. उत्तरेला इंडोनेशिया, पूर्व तिमोर आणि पापुआ न्यू गिनी, ईशान्येला सॉलोमन बेटे, वानुआतू आणि न्यू कॅलेडोनिया आणि आग्नेयेला न्यूझीलंड हे शेजारी देश आहेत. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या देशाकडून दूध आणि त्यांच्या उत्पादनांच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे? ऑप्शन नंबर ए पाकिस्तान, ऑप्शन नंबर बी जर्मनी, ऑप्शन नंबर सी चीन, ऑप्शन नंबर डी यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चीन. इथे याबद्दल महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो. भारत चीनकडून दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आयात करत नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आलेली आहे. विषारी रासायनिक मेलामाईनची उपस्थिती तपासण्यासाठी बंदरावरील प्रयोगशाळांमध्ये सुधारणा होईपर्यंत सरकारने चीनमधून दूध आणि चॉकलेटसह त्यांच्या उत्पादनाच्या आयातीवर बंदी वाढवली आहे, अशी माहिती FSSAIने एका निवेदनात दिलेली होती. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक आणि ग्राहक देश आहे. ते दरवर्षी सुमारे 150 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन करतात. दूध उत्पादनात उत्तर प्रदेश हे आघाडीचे राज्य असून त्यानंतर राजस्थान आणि गुजरातचा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 6. हवामान खात्याच्या संशोधनातील निष्कर्षानुसार जगातील सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे असते? ऑप्शन ए मराठवाडा, ऑप्शन बी औरंगाबाद, ऑप्शन सी चंद्रपूर की ऑप्शन नंबर डी नागपूर. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 7. गड संवर्धन समिती व पुरातत्व विभागाद्वारे महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले? ऑप्शन ए 58, ऑप्शन बी 66, ऑप्शन सी 57 की ऑप्शन डी 59. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 57. प्रश्न क्रमांक 8.
रिझर्व्ह बँकेद्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन 20 रुपयांच्या नोटावर कोणते छायाचित्र आहे? ऑप्शन ए मंगळयान, ऑप्शन बी वेरूळची लेणी, ऑप्शन सी विजयस्तंभ की ऑप्शन डी यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वेरूळची लेणी. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात कधी आढळला? ऑप्शन ए 9 मार्च 2020, ऑप्शन बी 20 मार्च 2020, ऑप्शन सी 21 मार्च 2020 की ऑप्शन डी 9 फेब्रुवारी 2020. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 9 मार्च 2020. याबद्दल येथे महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो. पुण्यात कोरोनाचे पहिले 2 रुग्ण सापडले तो दिवस होता 9 मार्च 2020. पुण्यात धायरी परिसरातील रहिवासी असलेले दाम्पत्य त्यांच्या मुलीसह दुबईवरून 40 लोकांच्या ग्रुपसोबत पुण्यात परतले होते. मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 मार्चला त्यांचे विमान उतरले होते. त्यानंतर त्यातील प्रवासी मुंबई, नागपूर, पुणे या जिल्ह्यासह राज्यातील इतर विविध भागातील घरी आपापल्या परतले होते. पहिले रुग्ण सापडल्यानंतर सहप्रवाशांना कोणतेही लक्षण नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 10. 2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली? ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी काशी, ऑप्शन सी जपान की ऑप्शन डी भूतान. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर डी भूतान. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. जनरल नॉलेज विषयी अशाच प्रकारच्या नवनवीन मराठीतनं क्वेश्चन आणि आन्सर पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. हॅपी लर्निंग.